कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट संस्थेच्या डॉक्टर विलास फरांदे हे दोघे या ठिकाणी आज उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी त्या स्वतः या संस्थेच्या नवीन उपक्रमाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती देतील। इंजिनिअरिंग मध्ये IIT खरगपूर मधून PhD संपादन केलेलं आहे। तत्पूर्वी आणि त्याच कालावधीत त्यांनी नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरी तंत्र शिक्षण परिषद म्हणजे AICTE वतीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाली असून सदस्य धोरणानुसार शिष्यवृत्ती व इतर सुविधा सवलती उपलब्ध आहेत। याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मी या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे स्वागत। आजच्या पत्रकार परिषदेचे नियोजन गेल्या 16 वर्षांनी यशस्वी परंपरा लोकांपर्यंत पोहोचविणे संस्थेची स्थापना 2010 साली करण्यात आली। संस्थेचे ट्रस्टी तसेच बोर्ड टीम ही IIM व IIT शिक्षित आहे। तसेच विविध व्यवसायातील अंतर्गत काम करतो। यामध्ये मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट MIBM व मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट MIRM या व्यवस्थापन शिक्षण देण्याच्या विद्यापीठाच्या नियमावली अनुसरून इंटरनल डिस्ट्रीब्युशन आहे। आणि या कोर्सची जी फी प्रथम वर्षासाठी ट्युशन फी म्हणून 1,85,500 आहे आणि 5,000 रुपये लायब्ररी फी आहे आणि 14,000 रुपये विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटी टेस्ट किंवा इलिजिबिलिटी एक्झाम म्हणून विद्यापीठात भराव्या लागतात ती आहे। मी डॉक्टर विलास फरांदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, इग्नायटेड माइंड सोसायटीज, मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट। इग्नायटेड माइंड सोसायटीमध्ये मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट अंतर्गत MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन हा MUHS नाशिक ॲफिलिएटेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रथम प्रोग्राम सुरू झालेला आहे या वर्षीपासून। या प्रोग्रामसाठी पात्रता जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर्स आणि ॲफिलिएटेड MUHS रिलेटेड डिग्रीज इलिजिबल असतील। या प्रोग्रामचा कालावधी हा 2 वर्षासाठी आहे आणि या प्रोग्रामसाठी जी फीज आहे ती प्रथम वर्षासाठी ट्युशन फी 1,81,500 आहे, लायब्ररी फी ही 5,000 रुपये आहे आणि विद्यापीठाच्या ॲफिलिएशनच्या आणि एक्झामच्या प्रोसेस फीज ही 14,000 आहे। अशी 2 वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठी 3,73,000 रुपये फीज भरणं अपेक्षित आहे। हा पूर्ण कोर्स किंवा या पूर्ण ॲडमिशन प्रोसेस हे MUHS विद्यापीठ स्वतः घेणार आहे। त्या विद्यापीठा अंतर्गत एंट्रन्स एक्झाम होईल। या एंट्रन्स नंतर मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार हा कोर्सच्या 60 सीट्स रिझर्वेशनच्या पॉलिसीनुसार डिस्ट्रीब्यूट केल्या जातील। या माध्यमातून मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवृत्ती मिळाली जाईल आणि सगळ्या सुविधा मिळाल्या जातील। या कोर्स पूर्ण करत असताना स्किल डेव्हलपमेंट अंडर वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाइज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कम्युनिकेशन स्किल आणि प्रॅक्टिकल स्किल, टेक्निकल स्किल्स इम्प्रूव्ह केल्या जातील आणि 6 महिन्याची जी इंटर्नशिप आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार ती या प्रोग्राममध्ये विद्यापीठानं आधीच इन्क्लूड केलेली आहे। ती संस्था स्तरावरती पूर्णपणे 100% संस्था देईल आणि त्या इंटर्नशिपचं प्लेसमेंटमध्ये 100% कन्व्हर्जन करण्यासाठी लागणारे जे काही ॲड ऑन स्किल्स आहेत त्या सगळ्या ॲड ऑन स्किल्स हे
आपण आयव्ही लीफ आयुर्वेदिक कॉर्पोरेट वेलनेस म्हणजे आपले कॉर्पोरेटशी असणारे संबंध आणि रिलेशन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा इम्प्रूव्हमेंट करून प्लेसमेंट 100% एन्श्युअर केली जाईल.